बातम्यांचा वेगवान आढावा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तब्बल 11 गावातील ग्रामस्थांना टक्कल पडलाय। आता 100 पेक्षा अधिक नागरिकांना टक्कल पडल्याचं समोर आलंय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावरील अडथळा ठरणारे खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना जुंपलं। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांनी शिक्षकांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। सिल्लोड तालुक्यात भाजीपाल्याचे भाव कोसळल्यानं उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। एका हतबल शेतकऱ्यानं दरांच्या अभावी कोबीच्या शेतात मेंढ्या सोडल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईतील इंदिरानगर इथे बगाडे कंपनीच्या समोर असलेल्या टेम्पोनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। चिपळूणमध्ये लाचलुचपत खात्यानं मोठी कारवाई केली। 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एका सरकारी वकिलाला रंगेहात पकडण्यात आलं। कल्याण डोंबिवली नशा करून नागरिकांना त्रास देणाऱ्या काही गुंडांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। या नशेखोरांची भर रस्त्यातून वरात काढण्यात आली आणि खास पोलिसी प्रसादही देण्यात आला। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। ब्रेक नंतर काही खास। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। 25 मिनिटात 50 बातम्या। काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ होत नाही तर ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय। अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे। अमोल कोल्हे यांच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले। अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं, आम्हाला कमी सल्ला द्यावा, असं वडेट्टीवार म्हणाले। विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा 20 दिवस चालली, यात काही षडयंत्र होतं का, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी अधिक मिळाले असते, असंही वडेट्टीवार म्हणाले। अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार। कोल्हे यांनी त्यांच्या पक्षाची स्थिती बघावी, असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय। महाविकास आघाडीत दुरुस्ती करणं गरजेचं आहे, समन्वय न राहिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, असं खासदार संजय राऊत म्हणाले। तर इंडिया आघाडी एकदा तुटली तर पुन्हा तयार होणार नाही, अशी चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली आणि अंतर्गत धुसफुसीच्या मुद्द्याबद्दल चिंता व्यक्त केली। महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस नाही, पराभवानंतर शांत बसलं पाहिजे, हळूहळू काळ जाईल, सगळे सावरतील, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। महाविकास आघाडीमध्ये आपापसात वाद पेटले आहेत, अशी टिप्पणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। जनता आमच्यासोबत आहे, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं, हे जनतेनं मान्य केलंय, असंही बावनकुळे म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रम पत्रिकेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कार्यक्रम पत्रिकेवर दौंडचे आमदार राहुल कुल यांचं नाव नसल्यानं चर्चांना उधाण आलंय। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। नगरसेवकांना विचारात घेतलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। मातोश्रीवरील बैठकांमध्ये डावललं जात असल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळेला भर कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांच्या समोर एका कार्यकर्त्यानं जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदासह सगळ्यांनीच राजीनामे द्या, नव्या तरुण चेहऱ्यांना संधी द्या, अशी मागणी केली। विधानसभेतले अपयशानंतर जयंत पाटील नाराज आहेत। यावेळी त्यांनी 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे आता शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे
त्यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांनी देवकर यांना पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. गुलाबराव देवकर ज्या पक्षात जातील त्या पक्षावर शिंतोडे उडतील अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे गुलाबराव देवकर यांनी घेतले आणि ते अजून फेडलेले नाहीत असा आरोप सुद्धा गुलाबराव पाटील यांनी केला. पुण्यातील वानवडी भागातून भाजपच्या घर चलो अभियानासह सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आलाय. आजपासून शहरासह जिल्ह्यात भाजपचं घर चलो अभियान सुरू झालंय. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेतील 5 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होताच भाजपमधली खदखद समोर आली. कॅन्टोन्मेंट मतदारसंघात पक्षप्रवेशाच्या बद्दल नाराजी व्यक्त करणारी पोस्टर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावल्यानं नाराजी जाहीरपणे व्यक्त झाली आहे. अकोल्यातील स्थानिक नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून निष्क्रिय लोकांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जात असल्यानं नाराज पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. नायगावमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलाय. बहुजन विकास आघाडीचे नायगावचे शहराध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भिवंडी तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केलाय. भाजप सभासद नोंदणी अभियानाच्या अंतर्गत कपिल पाटील आणि हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडले. पालघरमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह जिल्ह्यातील 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी झाले. संतोष देशमुख यांना न्याय द्यावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. वाल्मिक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचेच आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांची बिहार संपवण्याची मानसिकता दिसत नाही. मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय न्याय मिळेल असं वाटत नाही असंही काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. बीड हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. ते अधिक लक्ष ठेवू नयेत. आरोपीला शिक्षा मिळणारच. सुप्रिया सुळे यांनी या घटनेचं राजकारण करू नये अशी टिप्पणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आवारा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आता महत्त्वाचं कॉल रेकॉर्डिंग CDRच्या माध्यमातून हाती लागलंय. मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावेन अशी धमकी वाल्मिक कराड यांना अधिकाऱ्यांना दिली होती. वाल्मिक कराडच्या CID कोठडीचा आजचा 10वा दिवस आहे. चौकशीच्या फेऱ्यामुळे सध्या वाल्मिक कराडचं टेन्शन वाढलंय. तर वाल्मिक कराड तणावात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड सहभागी होतील. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायतींनी काम बंदची हाक दिली होती. याला 622 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांनी काम बंद ठेवून प्रतिसाद दिला. जालन्यात जनआक्रोश मोर्चा आज निघालाय. या मोर्चात कार्यकर्त्यांना सहभागी होण्यासंदर्भात पोलिसांनी काही नोटिसा बजावल्यात. मोर्चाच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असा इशारा मोर्चा सुरू होण्याच्या आधीच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना दिला आहे. महसूलवाढीसाठी दारूवरील कर वाढवला जाण्याची शक्यता आहे. दारू विक्रीला चाप लावण्यासह महसूलवाढीचा प्रयत्न करण्यात येतोय. यासाठी 5 सदस्यांची समिती तयार करण्यात आली. पुण्यामध्ये हॉर्न वाजवला म्हणून एकाच कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. कारची काच सुद्धा फोडण्यात आली. मोंढवा भागात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होतोय.
पुण्याच्या दुर्गम भागात निवेस सारोळे या गावाच्या परिसरात बिबट्याची मोठी दहशत आहे. मागच्या आठवड्यात याच बिबट्यानं शेळ्या आणि बकऱ्यांचं कोंबड्यांनाही फस्त केलं होतं. या बिबट्याला पकडण्यासाठी आता वन विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी देशातील सर्व नागरिकांना निरोगी आणि आनंददायी आरोग्य लाभावं अशी त्यांनी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली. साताऱ्यातील पालीच्या खंडोबाच्या यात्रेसाठी सातारा एसटी विभाग सज्ज झालाय. या विभागातील 11 आगारातील 140 जादा बस गाड्या यात्रेसाठी सोडण्यात येणार आहेत. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरनं आत्महत्येचा प्रयत्न केला. औषधांच्या ओव्हरडोसमुळे तिची प्रकृती खालावली आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या आवारात असलेलं अतिक्रमण यावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. 8 ते 10 दुकानं जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आली. पुन्हा या जागेवर कुणी अतिक्रमण करू नये यासाठी भंगारच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या. अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड हैराण आहेत. अवजड वाहनांना बंदी असतानाही शहरात अवजड वाहनं सर्रास येत आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे. ट्रॅफिक पोलिसांनी सायलेन्सरवर कारवाई केली. जवळपास 735 सायलेन्सरवर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले. कोल्हापूर शहरातल्या दसरा चौकात भर रस्त्यात हे सगळे सायलेन्सर आणून त्यावर कारवाई केली गेली. बीडच्या माजलगाव शहराच्या जवळ कापसाला जिनिंगला भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात कापूस जळून खाक झाला. सांगलीमध्ये मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महापालिकेच्या मच्छी मार्केटच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. 8 कोटी रुपये खर्च करून सांगलीत जुन्या मच्छी मटण मार्केटचं नूतनीकरण करण्यात येत आहे. पालघरमध्ये धर्मवीर विचार मंचनं वाडा तहसील कार्यालयाला घेराव घातला. डोंगस्ते इथे दवाखान्यातील बोर ब्लास्टच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. इथल्या दगडखाणींमध्ये ब्लास्ट केले जात आहेत, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक आहेत. घरांचं नुकसान होत आहे, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप करण्यात आला. पुण्यात मागच्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला. यामुळे सारसबागेतील गणपती बाप्पाला भाविकांनी स्वेटर आणि लोकरीची टोपी घातली. ही प्रथा गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून पाळली जाते. मालेगावातील स्थानिक राजकारणामुळे 2 वर्षात होणारं उड्डाणपुलाचं काम 7 वर्षांपासून रखडलंय. पुलाचं काम पूर्ण न झाल्यानं वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.